मित्रांनो, हा आहे वसई किल्ला आणि तुम्ही जे समोर पाहताय, तुम्हाला जे शिल्प दिसतंय तो एक धर्मसंदेश म्हणा किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन म्हणा, ते त्यावेळी त्यांनी ते वापरलं होतं आणि हे सगळं पोर्तुगीज राजवटीमध्ये घडलेलं आहे. आणि तुम्ही पाहताय ही वास्तू, त्याचे बाजूचे पिलर्स बघा, त्यांची ही रचना बघा आणि कदाचित हा एक मोठासा चर्च असावा असं मला वाटतंय. तुम्ही बघताय समोरची खोली आणि आपण जर कल्पना केली तर हे चर्च असावं असं मला वाटतंय. आता तुम्ही बघता हे वरचं बघा, व्हेंटिलेशन बघा, त्यांची रचना बघा, आजही तशीच आहे. चारी साईडने बघितलं तर तुम्ही हे असं आहे. आणि ही खोली बघताय तुम्ही, आणि हा पलीकडे जाण्याचा रस्ता आहे. आता तुम्ही बघताय ही बाजूला ही तटबंदी, तर हा चर्च असावा असं मला वाटतं. कारण माझ्या माहितीनुसार चर्चच्या ह्या साईडला घोड्याची पागा होती. म्हणजे ते 2 ते 2,500 सैनिक या ठिकाणी राहायचे आणि त्यांना चर्चमध्ये जाण्यासाठी हा रस्ता असावा. आणि तुम्ही पाहता ही छोटीशी विहीर आहे. आज तो सगळा गाळ या ठिकाणी झालेला आहे. गाळीने हे सगळं भरलेलं आहे. परंतु त्यावेळी याचा उपयोग खूप चांगल्या रीतीने केला असावा. आता हे समोर एक तुम्ही पाहताय, वेगळ्या आकाराची ती आहे, पण मला वाटतं ती विहीर असावी. आता आपण जात आहोत. मला वाटतं किल्ल्याचा उपयोग आता सध्या माडी काढण्यासाठी होत असावा असं वाटतंय. कारण या ठिकाणी माडीच्या झाडांना ठिकठिकाणी मडके लावलेले आहेत. आज मी वसई किल्ल्यावर फिरत असताना माझे फॉलोअर्स, भाई आपका नाम क्या? समीर भाई मिले. उन्होंने खुद पूछा मेरे को, भाई आपका कौन सा चैनल है. मैंने उनको बताया है और सर्च कर रहे हो. थैंक यू समीर भाई. वेलकम. आप लोग भी सब्सक्राइब कीजिए और हमारे इंडियन यूट्यूबर्स को जो हमारे महाराजाओं के लिए किला दिखाते हैं और उनके जो कल्चर है उनको पूरे इंडियन को दिखाते हैं, उनके सामने रखते हैं, उनको सपोर्ट कीजिए आप लोग. इससे हमारा कल्चर बचेगा. और लाइक कर दीजिए, सब्सक्राइब कर दीजिए, कमेंट कर दीजिए चैनल. थँक्यू समीर भाई. तुम्ही पाहताय ही समोरची वास्तू, किती उंच आणि भव्य आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय
ही एक शिलालेख लिहिलेला आहे. हा जो शिलालेख आहे हा पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेला आहे. मला ते येत नाही ती भाषा, पण त्याच्यामध्ये या जागेचं महत्त्व लिहिलेलं आहे. आणि माझ्या मते हे एखादं म्हणजे त्याची जी रचना बघितल्यानंतर आपल्याला असं समजतं की हे कदाचित एक चर्च असावं. कारण हे जी समोरचं दिसते हे चर्चचीच रचना आहे. आणि या ठिकाणी लोकांना येण्यासाठी तुम्ही पाहताय वेगवेगळ्या ठिकाणावर येण्यासाठी ही रचना केलेली असावी. आणि जेव्हा हे होते, जागा जास्त होते, तेव्हा लोकांना जाण्यासाठी म्हणजे वरती जाण्यासाठी हा एक मार्ग दिसतोय मला. आता आपण तिथे जात आहोत. गोलाकार असा जिना आहे आणि या जिन्यातून आपण वरती जात आहोत. आणि या ठिकाणावरून जेव्हा त्यांच्या प्रेयर्स होतात, प्रार्थना होते, ते ऐकण्यासाठी सोय केलेली असावी असं मला वाटतं. या ठिकाणी येण्यासाठी हे मार्ग आहेत. समोरची ही तटबंदी दिसते तुम्हाला. आता हा जो वरचा भाग दिसतो तुम्हाला, आता तुम्हाला तो ओपन दिसतोय, पण एकेकाळी या ठिकाणी छप्पर असावं अशी या घंटाघर म्हणजे चर्चची रचना असावी असं मला वाटतं. मी आता वसई किल्ल्याजवळ आहे. खरं म्हणजे हे जरा धोकादायक ठिकाण आहे. या ठिकाणी साप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जर तुम्ही येणार असा किंवा याल तेव्हा थोडीशी काळजी घ्यावी. कारण इकडे प्राण्यांचं, सापांचं खूप वाढ झालेली आहे. मित्रांनो, हा आहे वसई किल्ला. मला वाटतं याचा 90% भाग जंगलाने व्यापलेला आहे आणि दुर्लक्षित असल्यामुळे या ठिकाणी विविध प्राणी, जास्त करून साप आढळतात.
त्याच्यामुळे येताना जरा योग्य ती काळजी घ्यावी असं मला वाटतं. आता आपण किल्ल्याचा एक भाग म्हणजे मंदिराकडे जात आहोत. तुम्ही पाहताय हे आहे हनुमान मंदिर. चिमाजी अप्पाने तुम्ही बघताय हे वाचा, हे पेशवेकालीन हनुमान मंदिर आहे आणि चिमाजी अप्पांनी वीर पराड्यांच्या उपस्थितीत येथे स्थापना केलेली आहे. म्हणजे याचं महत्त्व फार आहे. आलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या. आता आपण जात आहोत. असे येण्यासाठी या किल्ल्यावर येण्यासाठी विविध प्रकारचे आपल्या विविध ठिकाणाचे दरवाजे आहेत. आणि हा दरवाजा मागे बंदराकडे जातो. हे या किल्ल्यावर येण्यासाठी एकूण 3 ते 4 दरवाजा आहेत. एक दरवाजा तर आपण जोगेश्वरी मंदिरच्या इथून आहे जे जमिनीवरून, आणि बाकीचे दरवाजे जे आहेत ते सर्व बंदरातून येतात. कारण मुळात त्यांचा हेतूच असा होता हा किल्ला बांधण्याचा की सागरी मार्गे त्यांना व्यापार करता यावा, आणि त्यासाठी त्यांनी या भव्यदिव्य किल्ल्याची रचना केली असावी. तुम्ही कल्पना करा, 110 एकरमध्ये हा किल्ला आहे, वसई किल्ला. वसई किल्ला हे नंतर नाव पडलं, पण त्याचं मूळ नाव बेसिन होतं. या ठिकाणी एकूण त्या काळी 7 चर्च आहेत, 4 होते. त्यातला आत्ता सध्या वापरातला एकच चर्च आहे. आता आपण जात आहोत वसई किल्ल्याच्या तटबंदीवरती, आणि ही आहे किल्ल्याची तटबंदी. तटबंदीवरून हा बाहेरचा भाग तुम्ही बघताय. या तटबंदीची रुंदी बघा किती आहे. मला वाटतं 4 फुटाच्या वरती आहे. आणि ही आहे या किल्ल्याची तटबंदी. चारी बाजूनी या किल्ल्याला अशी तटबंदी आहे. आणि मध्ये हे जे दिसते तुम्हाला, हे कदाचित टेहळण्यासाठी ठेवलेले असावे, बाहेरील प्रदेशात बघण्यासाठी.
हा आहे वसई किल्ल्याच्या आतील भाग. हे एकेकाळी इथे सैन्यदळ घोडदळ या ठिकाणी इथे राहायचं. आणि ही आहे तटबंदी त्याची, तुम्ही पाहताय. आता तुम्ही बघताय की आपण आता तटबंदीवरून चालत आहोत. परंतु ह्या ज्या तुम्हाला खोल्या दिसत आहेत छोट्या छोट्या, ह्या कदाचित त्या काळी सैनिकांच्या खोल्या असाव्यात. कारण तुम्ही बघताय बघा ह्या साईडला पण अशा छोट्या छोट्या खोल्या होत्या त्यावेळी सैनिकांना राहण्यासाठी. आणि हा जो परिसर आहे हे पूर्ण घोड्यांच्या विश्रामासाठी होता. आणि त्यासाठी विविध ठिकाणी तुम्ही बघता ही विहीर दिसते, समोर एक विहीर दिसते, त्याच्या पलीकडे एक विहीर दिसते. हे कदाचित त्यांचा पाण्याचा साठा असावा. हे बघा खालच्या बाजूला या खोल्या आता त्यांची पडझड झालेली आहे. म्हणजे एकेकाळी त्या कशा असतील ते बघा, कल्पना करा. आता त्या उजाड वाटत असतील, परंतु त्यावेळी त्यांचं एक विश्रामगृह होतं. आता आपण वरच्या बाजूला जात आहोत. ही आहे टेहळणीची जागा. कारण हे फार उंचावर आहे, इथून तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता. गोलाकार अशी त्या लोकांनी त्यावेळी त्याची रचना केली होती. म्हणजे चारी साईडनी कोण येते कोण जाते हे टेळण्या करण्यासाठी त्यांनी अशी रचना केली असावी. पुन्हा आपण एकदा खाली जात आहोत. मला वाटतं आपल्या जाण्यासाठी एकच मार्ग असावा. पुन्हा आपण आता खाली उतरण्यासाठी जात आहोत. आत्ता आपण वसईच्या किल्ल्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. वसईचा किल्ला हा 110 एकरमध्ये व्यापलेला आहे. जमिनीला जोडलेला व पाण्याने वेढलेला असा हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा किल्ला महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये सर्वात मोठा असा हा किल्ला आहे. या ठिकाणी पोंगले राजाची गडी होती. म्हणजे पूर्वी अशा गड्या असायच्या. ती गडी गुजरातच्या बहादूरशहाने 1530 साली त्यांच्याकडून घेतली. आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना हरवून 1533मध्ये पोर्तुगीजांनी ही गडी सर केली. आणि यानंतर एकूण 60 ते 65 वर्ष या बांधकाम या ठिकाणी पोर्तुगीजांनी केलं.
या किल्ल्याचं त्यावेळेचं नाव होतं बसीन किल्ला. आता त्याला आपण वसई किल्ला म्हणतो. तर या किल्ल्याचं बुरुजांची नावं अशी होती: साओ सेबेस्टियो, साओ पावलो, साओ पेद्रो, सेंट फ्रान्सिस झेवियर अशी विविध नावं बुरुजांना देण्यात आली होती. आणि या किल्ल्यामध्ये रचना अशी केली होती का नगरपालिकेसारखी. यामध्ये न्यायालय होतं, कॉलेज होते, चर्च होते, परत सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था होती. जे एक शहरच त्या लोकांनी या ठिकाणी असं वसवलं होतं. त्यानंतर चिमाजी अप्पांनी म्हणजे वसईची मोहीम म्हणून असं एक प्रसिद्ध आहे. तर वसईच्या मोहीममध्ये 1737 ते 1739मध्ये चिमाजी अप्पांनी आपल्या अनेक सरदारांसकट हा किल्ला सर केला. आणि ते केल्यानंतर सर्वात पहिलं चिमाजी अप्पांनी जी बुरुजांची नावं होती ती सगळी बदलली. त्यानंतर त्याने आपली यशवंत बुरुज, कल्याण बुरुज, भवानी बुरुज, मार्तंड बुरुज, वेताळ बुरुज आणि दर्या बुरुज अशी नावं त्या ठिकाणी त्याने आपल्या बुरुजांना दिली होती. आणि अजून एक वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी या चर्चमध्ये भल्या मोठ्या अशा घंटा होत्या चर्चच्या. त्या चिमाजी अप्पांनी महाराष्ट्रातल्या विविध देवळांना दिले. असं तुम्ही बघाल जेजुरी असो, बऱ्याचशा ठिकाणी असे घंटा ज्या दिसत आहेत ह्या सगळ्या पोर्तुगीज चर्चमधून चिमाजी अप्पाने हलवल्या जातं. त्यानंतर एक ब्रिटिशांचा तह झाल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला 1818 नंतर. त्यानंतर ब्रिटिशांनी सुद्धा जास्त महत्त्व न देता तो किल्ला एका व्यापाऱ्याला भाडेतत्त्वावर दिला होता साखर कारखान्यासाठी.